नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 12 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपण जे स्पॉटलाईट रायटिंग फोरम प्रोग्राम सुरू केलेले आहेत, तर तिच्यामध्ये IAS मेन्स करता GS आणि एसे, तर MPSC मेन्स करता एसेसाठी मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश असे 3 मॉड्यूल्स आहेत. यामध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांनी spotlightritingforum@gmail.com या मेलवर तुम्ही मेल करू शकता. MPSCसाठीची जी काही टेस्ट सिरीज आहे ती बुधवारपासून सुरू होते. IAS मेन्ससाठी पहिला पेपर ऑलरेडी शनिवारी गेलेला आहे. जी लोक इंटरेस्टेड असतील ती इनरोल करू शकतात. सो हे इंग्रजी अनिवार्य संबंधीचं आर्टिकल आहे. हे टेलिग्रामवर मी शेअर केलेलं आहे. 2018मध्ये हे पब्लिश झालं होतं. तर बऱ्याचदा UPSC करत असताना इंग्लिश कंपल्सरीचा जो पेपर आहे, त्या इंग्लिश कंपल्सरीच्या पेपरबद्दल आणि मराठी कंपल्सरीच्या पेपरबद्दल विद्यार्थ्यांमध्ये बरंचसं कन्फ्युजन असतं. तर त्यासंबंधीचं हे आर्टिकल आहे, हे तुम्ही नक्की वाचा. तर ते टेलिग्रामला शेअर केलेलं आहे. प्लस बाकीचे आपले जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिच्यावर तुम्ही वाचू शकता, है ना. तर हे जे चिन्ह तुम्हाला तुमच्यासमोर दिसतो आहे, हा जो लोगो आहे, हा ब्ल्यू फ्लॅग जे काही बीचेस आहेत त्याच्या संबंधीचा लोगो आहे. ऑब्वियसली तुम्हाला सगळा ब्ल्यू कलर दिसतो आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या समुद्राच्या लहरी आहेत. सो हा जो लोगो आहे हा ब्ल्यू फ्लॅग संबंधीचा लोगो आहे. कर्नाटकमधलं कासरकोड आणि पडुबिद्री या 2 समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा मिळाला आहे. आता कर्नाटकमधलं होन्नवर हे जे ठिकाण आहे त्याच्याजवळ हे कासरकोड समुद्रकिनारा आहे आणि उडुपीच्या जवळ पडुबिद्री समुद्रकिनारा आहे. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग दर्जा देण्यात आलेला आहे. पर्यावरण मंत्रालयातर्फे भारतातल्या जवळपास 13 समुद्रकिनाऱ्यांना हा दर्जा मिळावा यासाठी उपाययोजना आखलेली होती आणि त्याच्यासाठी प्रयत्नही चालू आहे. डेन्मार्क स्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन FEE या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे हा दर्जा दिला जातो. आता ब्ल्यू फ्लॅग जे आहे याच्यासाठी हा दर्जा मिळण्यासाठी 33 निकष आहेत. 33 या 33 निकषांना प्रमुख 4 हेडमध्ये डिवाईड केलं जातं. म्हणजे प्रमुख 4 भागांमध्ये हे डिवाईड आहेत. याच्यातलं जे पहिलं आहे ते म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि माहिती, एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, बाथिंग वॉटर क्वालिटी, पर्यावरण संवर्धन आणि व्यवस्थापन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कन्झर्वेशन, समुद्रकिनारी सुरक्षा आणि सेवा, सेफ्टी अँड सर्व्हिसेस इन बीचेस. तर हे सर्व जे आहेत हे 4 निकष जे आहेत याच्या अंतर्गत टोटल 33 निकष आहेत. आणि या 33 निकषपैकी काही निकष सक्तीचे आहेत, तर काही निकष हे जे आहेत ते ऐच्छिक आहेत. तर हे MCQ साठी खूप महत्त्वाचं आहे. असं होऊ शकतं की सगळेचे सगळे निकष तुम्हाला इम्प्लिमेंट करायचेच आहेत असं नाही आहे. काही मॅन्डेटरी आहेत, काही कॉम्प्लिमेंटरी. भारतातला जे पहिला बीच होता चंद्रभागा समुद्रकिनारा कोणार्क ओडिसा, हा भारतातला आणि आशियातला पहिला ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळवणारा पहिला समुद्रकिनारा आहे. तर तेही एक लक्षात ठेवा. आता ही जी संस्था आहे फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन FEE, आता आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी ना नफा संस्था आहे ही. याची स्थापना जी आहे ती 1885 फ्रान्समध्ये झाली होती. 1987 पासून युरोपमध्येही कार्यरत आहे. म्हणजे बघा, पहिलं जे काम होतं ते ते फ्रान्समध्ये सुरू झालं होतं 85मध्ये. 85 नंतर 1987मध्ये युरोपमध्ये ही संस्था म्हणजे फ्रान्सच्या ती बाहेर आली. 2001मध्ये युरोपच्या बाहेर हे कार्य सुरू झालं. तर 85, 87, 2001 मुख्यालय जे आहे हेडक्वार्टर ते कोपनहेगन डेन्मार्कमध्ये आहे. तर हेही लक्षात ठेवा. आता ऑदर दॅन ह्या ब्ल्यू फ्लॅग याच्या खेरीज ही जी संस्था आहे ही संस्था अजून काय काम करते किंवा यांचे जे प्रोग्राम्स आहेत तिच्यामध्ये ग्रीन की, इको स्कूल, लर्निंग अबाउट फॉरेस्ट, ग्लोबल फॉरेस्ट अँड फंड, यंग रिपोर्टर्स फॉर द एन्व्हायरमेंट, तर हेही कार्यक्रम आहेत. म्हणजे याचा अर्थ फी जे आहे ते फक्त आणि फक्त ब्ल्यू फ्लॅग किंवा समुद्रकिनारे जे आहेत ते पर्यावरणपूरक बनवायचे याच्यासाठी कार्यरत नाही, तर ते सोडूनही बाकीचं काम करते. एवढा एक आहे. याचा जो कोर आहे, क्रक्स, तो म्हणजे आपलं पर्यावरण आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. कारण नावातच आहे की एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, है ना, पर्यावरणासंबंधीचं शिक्षण. राफेल नादाल यांनी परत एकदा हे सिद्ध केलेलं आहे की तो क्ले कोर्टचा म्हणजे लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट आहे. आणि फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2020च्या एकेरी पुरुषचं विजेतेपद जे आहे तर ते त्याने जोकोविचला नमवून मिळवलेलं आहे. आता स्पेनचा राफेल नादाल जो आहे यांचे देश थोडे लक्षात ठेवायचे बघा प्रत्येकाचे. सो राफेल नादाल जो आहे तो स्पेनचा आहे
आणि सर्बियाचा जो आहे तो नोवाक जोकोविच आहे. तर जोकोविचला त्यांनी पराभूत केलं. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं ऐतिहासिक 13व्यांदा जेतेपद पटकवलेलं आहे. सो विक्रमी 13 ग्रँड स्लॅम्स, आणि तेही फक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे. आता ही जी फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा असते ती लाल मातीच्या कोर्टवर होते, म्हणजे याला क्ले कोर्ट असं म्हटलं जातं, मातीवर होते. अदरवाईज जर तुम्ही बघितलं तर मग ते बाकीच्या याच्यावर माती नसते बघा, है ना. सो राफेल नदाल जे आहे तर तो क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट, किंवा त्याच्यावर तो त्याचा म्हणजे मक्तेदारी आहे त्याची ती, है ना, ती कुणालाही आजपर्यंत मोडता आलेली नाही आहे. सो क्ले कोर्ट, आणि त्यांनी पुन्हा एकदा ते सिद्ध केलं. रॉजर फेडररचे जे 20 विक्रमी ग्रँड स्लॅम आहेत तर त्याच्या बरोबरी त्यांनी केलेली आहे. रॉजर फेडरर स्वित्झर्लंडचा आहे बघा. तर 20 ग्रँड स्लॅम याचेही झालेले आहेत आता राफेल नादालचे. आणि अंतिम फेरीमधला राफेल नादालचा जो विजय आहे तो फ्रेंच स्पर्धेतील 100वा विजय ठरला विक्रमी. तर हेही एक महत्त्वाचा एक फॅक्ट आहे त्याच्यातला, की फायनलमध्ये त्याला जो विजय मिळालेला आहे तो फ्रेंच खुल्या स्पर्धेमधला 100वा विजय आहे. आता राफेल नदालबद्दलचे 20 ग्रँड स्लॅम्स जर तुम्ही बघितले तर हिच्यामध्ये फ्रेंच 13 आहेत, विम्बल्डनचे 2 आहेत, अमेरिकन 4 आहेत, ऑस्ट्रेलियन 1 आहे. हे पाठ करायचे का? तर हे पाठ करायची गरज नाही. हे जस्ट आपण ओव्हरलुक केलं, एकदा वाचलेलं असलं तर क्लिक होतं, आपल्याला उत्तरांसाठी सोपं जातं. ऑस्ट्रेलियन विजेतेपद फक्त एकदाच आहे, विम्बल्डन 2 वेळा आहे, अमेरिकन 4 वेळा, आणि मग फ्रेंच विजेतेपद. याच्यातली कन्सिस्टन्सी बघा, 2005, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, त्याच्यानंतर 17, 18, 19, 20. फक्त मध्ये इथं 15, 16चा गॅप आहे, इथं 2009चा गॅप आहे. म्हणजे ती कन्सिस्टन्सी किती आहे. आणि हे जे स्पोर्ट्स प्लेयर आहेत, राफेल असेल किंवा मग रॉजर फेडरर असेल, तर हे आपल्या सर्वांसाठी कन्सिस्टन्सी टिकवण्यासाठीचे जे काही रोल मॉडेल्स तुम्ही बघू शकता जगातले, तिच्यातले है ना, हे बेस्ट रोल मॉडेल्स आहेत. बाबोस आणि ब्लेडेनोविचला यांना फ्रेंच खुल्या स्पर्धेत महिला दुहेरीचं विजेतेपद मिळालेलं आहे. ही टिमिया बाबोस हंगेरीची आहे, ख्रिस्तिना म्लेडेनोविचला ही फ्रान्सची आहे. यांनी ॲलेक्झा गाराची चिली आणि डेरिझा क्रॉझिक अमेरिका यांचा पराभव केला. आणि हे जे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकवलं. हे बाबोस आणि म्लेडेनोविच यांचं एकत्रित 4थं ग्रँड स्लॅम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, टेनिस किंवा ग्रँड स्लॅमबद्दलचे प्रश्न विचारताना मोस्ट प्रॉबब्ली तुम्हाला पुरुष आणि महिला एकेरीवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात दुहेरीपेक्षा, तर तेही लक्षात ठेवा. आणि ज्यांना हरवलं आहे वगैरे त्यांच्याबद्दल क्वचितच प्रश्न येऊ शकतो. हां, प्रश्न इथं जाऊ शकतो कारण राफेल नदालनी जोकोविचला हरवलं आहे, तर जोकोविच पण एक खूप दिग्गज आहे आणि त्याच्यात की बाबा राफेलनी जोकोविचला हरवलं किंवा रॉजर फेडररचं नाव टाकलं जाऊ शकतं, तर ते जस्ट MCQसाठी थोडं लक्षात ठेवा. फेलुडा काय आहे तर करोना निदानासाठीची पेपर स्ट्रिप व्हायरस टेस्ट आहे नव्याने, है ना. ज्या तुम्ही ॲड बघता, प्रेग्नन्सी स्ट्रीप असते बघा, प्रेग्नन्सीसाठी चेक करण्यासाठीच्या TV वर ॲड बघता तुम्ही, की तिच्यावर 1 रेषा आणि 2 रेषा. तर सेम हा पण तसाच फंडा आहे, की जर तुम्हाला त्या स्ट्रीपवर 2 रेषा दिसल्या तर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आहात, जर स्ट्रीपवर 1 रेषा असली तर तुम्ही कोविड निगेटिव्ह आहात. म्हणजे हे प्रेग्नन्सीचं जे उदाहरण दिलं हे सरळ सरळ द हिंदूमध्ये जसंच तसं म्हटलेलं आहे, की ही टेस्ट तशीच आहे का, तर हो, ही तशाच पद्धतीची टेस्ट आहे. हिच्यावर एक स्ट्रीप राहील, या स्ट्रीपवर तुम्ही तुमचा सलायवा म्हणजे आपली लाळ किंवा रक्त या दोघांचा वापर करून टेस्ट करू शकता. फक्त सलायवाला याच्यामध्ये मात्र प्राधान्य देण्यात आलेलं आहे रक्तापेक्षा. दिल्लीमधली जी इन्स्टिट्यूट आहे CSRची, इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, तर इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी ह्या संस्थेने ही बनवलेली आहे पेपर स्ट्रिप टेस्ट. आणि ही स्वस्त पण आहे आणि वेळही वाचवते. अपेक्षित किंमत 500 ते 600 रुपये आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल की सुरुवातीला कोविड-19ची चाचणी 4,000 रुपये होती, ते पण सरकारचे दर होते. नंतर आताही आय थिंक 2200-2800 रुपये. मग आता हा सगळा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी अजून येत्या काळामध्ये खूप स्वस्त होईल. त्याच्यानंतर ॲक्युरसी किती आहे, 96% सेन्सिटिव्हिटी आहे, 98%ची स्पेसिसिटी आहे. आणि दुसरं म्हणजे वेळ जो आहे तो 45 मिनटं लागतो. म्हणजे तुम्ही एकदा त्या स्ट्रीपवर सलायवा टाकला तर 45 मिनटामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे ते कळेल. जर तुम्ही RT-PCR जी टेस्ट आहे ना, तर ही टेस्ट जी आहे ट्रान्सपॉलिमरेज 1.5 तास घेते, 1.5 तासात तुम्हाला कळतं. रॅपिड अँटीजन टेस्ट जी आहे ती 30 ते 40 मिनटात तुम्हाला रिझल्ट देते.
ट्रूनॅट टेस्ट जी आहे ती 1 तासात रिझल्ट देते. ह्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत बघा, म्हणजे तुम्हाला सिम्पली MCQसाठी हे विचारलं जाऊ शकतं है ना, की रॅपिड अँटीजन, ट्रूनॅट टेस्ट कशासंबंधी चर्चेत होतं बाबा हे सगळं. पेपर स्ट्रीपवर 2 रेषा दिसल्या तर सकारात्मक, 1 रेषा दिसली नकारात्मक. आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे की ही जी पेपर स्ट्रीप टेस्ट आहे ही न्यूक्लिक ॲसिड आधारित आहे, प्रोटीन बेस्ड नाही. सो हा पण मुद्दा MCQ करता लक्षात ठेवा की न्यूक्लिक ॲसिड बेस्ड आहे, प्रोटीन बेस्ड नाही. ओके, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर आता एंडिंग कॉन्फ्लिक्ट्स इन द कॉस्कस. आता याच्यामध्ये बघा मॅड्रिड प्रिन्सिपल्स काही टर्म्स आहेत, त्या जस्ट टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की आर्मेनिया, अझरबैजान आपण कालच बघितलं की रशियाने मध्यस्थी केली आणि आर्मेनिया अझरबैजान यांच्यामधला जो वाद होता तो वाद आता रशियाने थांबवलेला आहे, शस्त्रसंधी केलेली आहे. तर या संबंधीच्या काही बेसिक गोष्टी होत्या की याच्याकरता मीन्स ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी कॉपरेशन इन युरोप, तर OSCE. ओके, मीन्स ग्रुप. तर याचा जो हे आहे की नावातच आहे सगळं की युरोपमध्ये कॉपरेशन, सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत. तर मीन्स ग्रुप फेल झालेला आहे अझरबैजान आर्मेनियाच्या बाबतीत असं म्हटलं जातं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यामध्ये जे होतं की मॅड्रिड प्रिन्सिपल्स जे होते की ज्याच्या बेसिसवर सगळी शांतता संधी केण्यात आलेली होती, तर तीही या लोकांनी डब्यात टाकलेली आहे. त्याच्यामुळे मॅड्रिड प्रिन्सिपल्स हा जो मुद्दा आहे तो युरोप आणि त्यासंबंधी पीस आणि ते अझरबैजान आर्मेनिया संबंधी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की 1975मध्ये हेल्सिंकी फायनल ॲक्ट प्रिन्सिपल्स पण आले होते. आता हे सगळं जे आहे तिथली शांतता आणि त्याच्याशी संबंधित आहे, आर्मेनिया, अझरबैजान है ना. हेल्सिंकी फायनल ॲक्ट प्रिन्सिपल्स. ओके, तर हे जे आले होते हे 1975मध्ये आले होते. तर याच्यामध्येही तेच होतं, सिक्युरिटी आणि कॉपरेशन इन युरोप. सो युरोपमध्ये शांतता नांदावी, युरोपमध्ये कसल्याही पद्धतीचे कॉन्फ्लिक्ट होता कामा नये, देशांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या, तर मीन्स ग्रुप एक महत्त्वाचा आहे, मॅड्रिड प्रिन्सिपल्स महत्त्वाचे आहे, हेल्सिंकी फायनल ॲक्ट प्रिन्सिपल्स महत्त्वाचे. तर ह्या सगळ्या गोष्टी युरोपशी रिलेटेड आहेत, तेवढं एक लक्षात ठेवा. सिम्पली हे तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकतं की युरोपमध्ये शांतता नांदण्यासाठी, सहकार्यासाठी कुठले प्रिन्सिपल्स आहेत, तर हे सगळे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, नोबेल फॉर पीस. आता हे फूड फॉर पीस, तर हे नोबेल प्राईज जे आहे पीसचं ते वर्ल्ड फूड प्रोग्रामला गेलेलं आहे. आणि एकंदरीतच जे काही कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे, लोकांना तिच्यामध्ये अन्न मिळत नाही, राजकीय असेल, मग तिच्यात बघा येमेन, काँगो, नायजेरिया, साऊथ सुदान, बुर्किना फासो, हे सगळे जे देश आहेत या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्ल्ड फूड प्रोग्रामने काम केलेलं आहे. आणि इथली जी परिस्थिती आहे ती राजकीयदृष्ट्या जी आहे ती खूप काही चांगली नाही आहे. साऊथ सुदान असेल है ना, बुर्किना फासो, तर हे जे आहेत सगळं बुर्किना फासो. ओके, तर हे सगळे देश आता इथं मोठ्या प्रमाणावर काम चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ही व्यक्ती जी होती लॉर्ड जॉन बॉयड ओर. ओके, हे नाव आहे बघा, लॉर्ड जॉन बॉयड ओर. हे कोण होते, तर हे FAOचे पहिले हेड होते. ओके, म्हणजे ही जी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे त्याचे पहिले अध्यक्ष लॉर्ड जॉन बॉयड ओर काय म्हटलं होते, पीस कॅन नॉट बी बिल्ट ऑन द एम्प्टी स्टमक. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही शांतता भुकेल्या पोटी आणू शकत नाही. तुम्हाला भूक है ना, हंगर हे संपवून म्हणजे एकीकडे थांबवावं लागणार आहे कुठंतरी. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पीस कॅन नॉट बी बिल्ट ऑन अ एम्प्टी स्टमक. तर हा मुद्दा आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही गोष्टीत माणूस कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण ज्या वेळेस ती भूक येते तर तिच्यात माणसाने माणसं खाल्ल्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता है ना, इन्सिडंट आहेत, माणसाने माणूस खाल्लेला आहे है ना. विमान कुठंतरी जाऊन पडलं, तिथं लोक अडकलीत, नंतर काय केलेलं आहे माणसांनी. सो भूक ही गोष्ट भयानक आहे. आणि SDG जे आहेत, SDG सेकंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2 याच्यामध्ये 0 हंगर बाय 2030. ओके, तर हाही एक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, हाही विचारला जाऊ शकतो. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
महादलित राजकारणी, दरबारी महादलित राजकारणी. आपण रामविलास पासवान यांच्याबद्दलचे महत्त्वाचे फॅक्ट्स बघितले होते. तिच्यात काही फॅक्ट्स आहेत की जे सोशल मीडियावर पण होते, पण सोशल मीडियावरचं तेवढा त्याचा हे राहत नाही ऑथेंटिसिटी, पण आजच्या पेपरला ते आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण तिच्यातल्या काही गोष्टी बघूयात की हे बिहारच्या पोलीस सेवेमध्ये अधिकारी म्हणून निवडले गेले होते. तर हे लक्षात ठेवा की लोकसेवा आयोगाची परीक्षा बिहारच्या ते उत्तीर्ण झाले होते. परंतु मग नंतर गोष्ट आली की सरकारी नोकर बनायचं की खुद्द सरकार बनायचं, है ना. ऑब्वियसली सरकार आहे शेवटी, है ना. तर त्याच्यामुळे हा एक मुद्दा होता. बाकी सगळे मुद्दे आपण याच्यातले बघितले होते. दुसरा एक मुद्दा अजून होता की 1989मध्ये न्यायचक्र हे मासिक ते चालवायचे, न्यायचक्र. तर हेही एक लक्षात ठेवा की पहिल्यांदा ज्यावेळेस ते मंत्री झाले केंद्रात 1989, त्यावेळेस ते न्यायचक्र नावाचं मासिक चालवत होते. तर हेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे स्वामित्व योजना. याच्यासाठी मालमत्ता पत्रिका पंतप्रधानांच्या हस्ते योजनेला आरंभ झाला. स्वामित्व योजना काय आहे, तर तुम्ही जर रेग्युलर लेक्चर करत असाल तर 24 एप्रिल पंचायत राज डेच्या दिवशी आपण हे कव्हर केलं होतं. स्वामित्व योजना म्हणजे 25 तारखेला की पंतप्रधानांनी स्वामित्व योजनेला हिरवा कंदील दाखवला होता. त्यावेळेस ही स्वामित्व योजना काय आहे की ग्रामीण भागाचं उत्थान करायचं आहे. तिच्यातले जे काही मॅपिंग्स, एरिया, लँड, त्याचं सगळं प्रॉपरली डॉक्युमेंटेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. सर स्वामित्व योजना ही फक्त 6 राज्यांमध्ये आहे. तर स्वामित्व योजनेचं सेपरेट लेक्चर मी अपलोड करेल, तर ते एक बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन सायकल मोठ्या प्रमाणावर सध्या सायकलची डिमांड आहे, कारण गार्डन्स वगैरे बंद असल्यामुळे आणि कोरोनाच्या काळामध्ये आता सर्वांना ते इम्युनिटी वाढवायचे डोहाळे आताच लागलेले आहेत. तिच्यामुळे ही जी सायकल आहे ती खूप मागणी आहे. परंतु आपला प्रॉब्लेम काय बघा की मल्टी गिअर सायकलची बाजारपेठ जी आहे तिच्यात आपण आयातीवर अवलंबून आहोत. म्हणजे बघा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला स्कोप किती आहे. साधे सायकलसाठी जी काही मल्टी गिअरची सायकल असते त्याच्यासाठी पण आपण आयातीवर आहोत. भारतात त्या गोष्टी वर्क होत नाहीत. देशी बनावटीच्या सायकलचे गिअर संच जे आहे, फ्रेम, जे काही सुटे भाग आहेत की ते बाहेरून येतात. म्हणजे जे काही त्याचे पार्ट्स आहेत ते बाहेरून येतात. त्याची सध्या तीव्र टंचाई पण आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीची मल्टीगिअर सायकल जी आहे त्याच्यासाठी आपण चीनवर अवलंबून आहे. म्हणजे कमी किमतीच्या सायकली त्या आपण 15,000पेक्षा कमी किमतीच्या सायकली ज्या आहेत त्याच्यासाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. म्हणजे आता बघा, एक तर इथं स्कोप आहे की इथं काम झालं पाहिजे. आता आपल्याला दिसतं आहे की इथं आपल्याकडं नाही आहे, तर त्या गोष्टींवर आपण फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उत्तम दर्जाच्या सायकलीचं टायर आणि ट्यूब याच्यासाठी पण आपण परदेशावरच अवलंबून आहोत. मग उरलं काय, हा ना. म्हणजे आता त्यांनी एक टप्प्यात दिलं आहे, टायर, ट्यूब पण, सुटे भाग पण, मग उरलं काय, हँडल. सो कालचे प्रश्न बघा. 2020चं शांततेचं नोबेल संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न अभियानास जाहीर झालं. बरोबर. जागतिक अन्न अभियान भारतात 1963 पासून कार्यरत आहे. हेही बरोबर आहे. त्याची स्थापना 1961 आहे. भारतात 63 पासून कार्यरत, दोन्ही योग्य आहे. जागतिक अन्न अभियान कशासाठी कार्यरत आहे, तर अन्न सुरक्षा, शाश्वत विकास, लिंगभाव, पोषण, सामाजिक सुरक्षा, आपत्कालीन संदर्भ सर्वांसाठी ते काम करतं. जागतिक अन्न अभियानाबद्दल बिनचूक विधान निवडा. स्थापना 61 झाली. बरोबर. मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्कला नाही आहे, याचं रोम, इटली. अन्न कृषी संस्थेबरोबर सहकार्यातून कार्य करतं. आणि क बरोबर आहे. ओके. सो इंडियन जझबेल, कृष्ण पिकॉक हे काय आहेत, फुलपाखरं आहेत. ऑरेंज ओकलीफ. रुद्रम 1 DRDOद्वारे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र कुणासाठी बनवलं आहे, एअरफोर्ससाठी बनवलेलं आहे. रेडिओ लहरीवेधी क्षेपणास्त्र आहे. केवळ 1000 मीटर उंचीवरून डागलं जाऊ शकतं. हे चुकीचं आहे. ते कितीही उंचीवरून डागलं जाऊ शकतं हे आपण बघितलं होतं. सो अ आणि ब हे उत्तर आहे. आजचे प्रश्न घ्या. श्रीकांत दातार यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाली. IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत. IIM कोलकाताच्या संचालक मंडळावर आहेत. फक्त अबक. महाराष्ट्रात बालविवाहात 2019च्या तुलनेत 2020मध्ये घट झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक बालविवाह सोलापूर जिल्ह्यात रोखले आहेत. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. झेब्रा स्कीपर फुलपाखरू महाराष्ट्रातील माथेरान येथे आढळले. ॲट्रातोथेमिस रिल्सी ड्रॅगनफ्लाय नामडफा व्याघ्र प्रकल्पात आढळतं. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. दरवर्षी जागतिक पक्षी स्थलांतर दिवस 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जागतिक पक्षी स्थलांतर दिवसाची 2020ची संकल्पना पक्षी आपल्या जगाला जोडतात अशी आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. ईगा
शिवॅन्टेकबाबत बिनचूक विधान निवडा. फ्रेंच खुली स्पर्धा 2020ची महिला एकेरीची विजेती. ग्रँड स्लॅम जिंकणारी पोलंडची पहिली टेनिसपटू. फक्त अयोग्य, फक्त ब दोन्ही यापैकी नाही. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.